नवरात्रीतील 5वा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक असलेली स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता आहे. स्कंदमाता सौर्य मंडळाची अधिष्ठात्री आहे. स्कंदमातेच्या पूजेने सर्व मनोकामना पूर्ण होऊन घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. या निमित्ताने आज आपण आलो आहोत अति प्राचीन पन्नकपल्ली आणि शिवरायांच्या काळातल्या पानवेला म्हणजेच पनवेलच्या जाखमाता देवीच्या मंदिरात. संरक्षण, शक्ती आणि समृद्धीची देवी मानली जाणारी जाखमाता ही कोकण क्षेत्रातल्या अनेक गावामध्ये प्रमुख आराध्य देवी म्हणून मानली जाते. जाखाडी या कोकणातील पारंपरिक नृत्यकलेच्या नावाशी साधर्म असलेल्या जखडणे या शब्दाच्या उत्पत्तीतून जाखमाता हा शब्द आलेला असावा. त्यामुळे तिचा भक्तांशी घट्ट नाते सांगणारी देवी असा तर्क काढला जातो. गाभाऱ्यातल्या देवीचा प्रेझेन्स इतका एम्पावरिंग आहे की तुमच्या मनातल्या भीतीचा संपूर्ण नाश होतो. तिचे मोठे मोठे डोळे तुम्हाला शांत करतात आणि तुम्हाला निश्चिंत करतात. ते म्हणतात की काही घाबरायचं कारण नाही, मी आहे तुझ्यासोबत. आणि तिचा चेहरा तर इतका तेजपुंज आहे माहितीये की तुमचे डोळे आपसुकच मिटतात आणि आयुष्य धन्य होतं. तुम्हाला माहितीये 1657 मध्ये आदिलशाहवर मात देत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पनवेलला आपल्या प्रांतात सामील केले, हिंदवी स्वराज्यात सामील केले. आणि अगदी इथंच सुमारे 17व्या शतकात चिमाजी अप्पांनी एक तलाव बांधला, वडाळे तलाव बांधला. आणि या तलावापासून अगदी हाकेच्या अंतरावर जाखमाता विराजमान आहे. नमस्कार, मी अश्विनी. नवरात्रींच्या 9 दिवसांपैकी आजचा दिवस आहे 5वा आणि रंग आहे पांढरा. माझ्या सोबत आहे मानसी खनंग. मानसी खनंग एक उद्योजिका आहे, एक आनंदी आई आहे, एक गृहिणी आहे आणि एक समाजसेविका आहे. मानसी, प्लीज मला तुझ्या बिझनेस बद्दल सांग. नमस्कार, मी सौ मानसी स्वप्नील खणंग. जसं अश्विनी म्हणाले की मी एक उद्योजिका आहे. तर सोर्स अनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची माझी एक कंपनी आहे आणि ह्याच्या अंडर आम्ही टर्नकी प्रोजेक्ट्स करतो. मग बिझनेस, घर या सगळ्यातून सेवा कशी काय, म्हणजे कसं जमतं? खूप लहानपणापासूनच आवड होती या सगळ्याची आणि मनात सतत वाटत होतं की काहीतरी आपण करायला पाहिजे. तर हे सगळं चालू असताना मला रोटरीचा एक प्लॅटफॉर्म भेटला की ज्याच्या थ्रू आम्ही सोशल सर्व्हिसेसमध्ये काहीतरी हातभार लावू शकतो. तर रोटरी क्लब ऑफ पनवेल सिम्फनी थ्रू आम्ही अशाच काही छोट्या मोठ्या प्रोजेक्ट करून आम्ही जे पण आम्हाला समाजासाठी काही करता येत असेल तर ते आम्ही करतो. मानसी, आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? खरं तर मला असं वाटतं आपल्यापैकी प्रत्येकीमध्येच ही सगळी रूपं दडलेली असतात. बघ ना, जेव्हा आपण उद्योजिका म्हण किंवा कोणी पण वर्किंग वुमन म्हण, जेव्हा आपण घरात पाऊल ठेवते तर सर्वप्रथम ती अन्नपूर्णा होते. आणि लहान मुलांवरती किंवा आपल्या स्वतःच्या मुलांवर संस्कार करताना ती एक सरस्वती होते. कितीही बिझी शेड्यूल असू देत पण नवऱ्याची ती काळजी घेते तेव्हा ती सावित्री दिसते. आणि आपल्या घरातील आपल्या आई वडिलांची जेव्हा ती काळजी घेते तेव्हा ती माऊली असते. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांमध्येच स्त्रीत्वाची ही रूपं आहेत आणि आपण ती जपली पाहिजे. अगदी समर्पक असं उत्तर दिलंय मानसीने. काल माझ्यासोबत एक महासरस्वती होती, आज माझ्यासोबत एक महागौरी आहे, अष्टभुजाधारी. थँक्यू सो मच मानसी.